नमस्कार. आज बनवणार आहे ढाबा स्टाईल पनीर. मिक्सरचा वापर न करता. त्यासाठी इथे घेतले आहे मिरी 5 ते 6, लवंगा 5 ते 6, लाल मिरची 2, मसाला विलायची 1, 2 हिरव्या मिरच्या, शहाजिरे 1 चमचा, दालचिनीचा तुकडा, 1 इंच आलं, तमालपत्र, हिरवी मिरची, लसूण, 1 इंच आलं घेतलेले. आलं, लसूण आणि मिरची एकदम बारीक कापून घेऊयात. बारीक कट करून घेतलेला आहे. पूर्वी ढाब्यावर मिक्सर नसायचे. इथे कांदा 1 वाटी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. जितका बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही चिरा, त्यामुळे ग्रेव्ही छान होईल. 3 टॅमॅटो घेतलेत, ते छान खिसायचेत, त्यामुळे चव छान होते. छान खिसून झाले टॅमॅटो. अर्धी वाटी दही घ्यायचं. दही एकदम ताजं हवंय, आंबट नको. दही फेटून घेऊ. बाउलमध्ये 2 चमचे धना पावडर, 1 चमचा बेडगी मिरचीचे तिखट, साधे लाल तिखट अर्धा चमचा, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा. अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा बेसन पीठ, त्यामुळे ग्रेव्ही छान होईल आणि दहीही फाटणार नाही. पनीरचे तुकडे करून घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारात पनीरचे तुकडे कट करून घ्या. कढईमध्ये तेल टाकू. मोठे 2 चमचे. तेच तेल पुन्हा आपण भाजीला वापरणार आहोत. तेलामध्ये पनीर तळण्यासाठी टाकू. पनीर तळून घेऊ. तळलेले पनीर काढून एका बाउलमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले. त्यामध्ये तळलेले पनीर टाकूयात, त्यामुळे पनीरची चव छान लागते. कढईमध्ये टाकू 1 चमचा साजूक तूप. त्यामध्ये काढलेले आपण मसाले टाकून घेऊ. 1 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये टाकू लसूण, आलं आणि मिरची बारीक केलेले. मसाल्याचा वास छान सुटलाय. त्यामध्ये टाकू बारीक चिरलेला कांदा. त्यावर टाकू पॅनमधील तेल. चवीपुरते मीठ टाकू. तसेच कांदाही लवकर लाल होईल. कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा, तेव्हाच भाजीला ढाब्यासारखी चव येईल. त्यामध्ये टाकू बारीक केलेले टॅमॅटो. टॅमॅटो जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत परतत राहू. गॅस मध्यम ठेवायचा आहे. फुल गॅसवरती परतायच्या नाही आहेत भाज्या. कांदा आणि टॅमॅटो.
त्यामध्ये टाकू काढलेला मसाला. मसाला छान हलवून घेऊ. त्यामध्ये घालू अर्धा चमचा हळद. छान मसाला परतून झाला की त्यामध्ये घालू दही. दही टाकलं की एकसारखं छान हलवून घ्या, म्हणजे दही फाटणार नाही. दही टाकल्यावर सतत हलवत राहायचे. त्यामध्ये टाकू पनीरचे तुकडे. हलवून घेऊ. पनीर मसाला छान शोषून घेईल. ज्या भांड्यात पनीरचे तुकडे ठेवले होते ते थोडंसं पाणी टाकून घेऊ. मिक्स करून त्यावर कसुरी मेथी छान भाजून हातावर चोळून टाकलेली आहे. त्यावर झाकण ठेवू. एक 5 ते 7 मिनिटे पनीर ठेवून देऊ. ढाबा स्टाईल पनीर मिक्सरचा वापर न करता केलेले अप्रतिम चवीचे लागते. तुम्हीही करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ढाबा स्टाईल पनीर